मात्र सध्या गोव्यामध्ये 31 आणि नवीन वर्ष असल्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाववाढ झालेली आहे आणि या ठिकाणी रूम मिळणं सुद्धा अवघड झालेलं आहे। एरवी जर तुम्ही पाहिलं कसं आहे माहिती का, नवीन वर्ष म्हणलं आणि नवीन वर्षाचं सेलिब्रेशन म्हणलं किंवा कुठंतरी फिरायला जायचं म्हणलं तर मग मात्र अनेकांच्या डोळ्यासमोर एकच नाव येतं, ते म्हणजे गोव्याचं। मग आता गोव्याचं नाव डोळ्यासमोर कशामुळे येतं, तरुणांना गोव्याला का जावं वाटतं, हे मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही। पण मात्र तरी सुद्धा काही जण दबक्या आवाजात म्हणतात की चला आपण नुसतं गोव्याला पाहून तर येऊ, बीच कसे आहेत, पर्यटन स्थळे कशी आहेत। पण मात्र त्या ठिकाणी जाण्यामागचं, पाहण्यामागचं आणि त्या ठिकाणी जाऊन ड्रिंक करण्यामागचे कारण वेगळे वेगळे असू शकतात। आता आपण ज्या ठिकाणी जात आहोत ते ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे हे मला तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही। अनेकांना माहिती आहे गोव्याला दारू स्वस्त मिळते, पण मात्र गोव्याला जाण्यासाठी पैसे सुद्धा भरपूर लागतात। याचा विचार अनेक जण करत नाहीत, पण मात्र तरी सुद्धा गोव्याला जायची इच्छा व्यक्त करतात आणि गोव्याला सुद्धा जातात। मग गोव्यामध्ये गेल्या गेल्याच काय करतात, गाडीमधून उतरलं, वाईन शॉप दिसलं, दारूचं दुकान दिसलं की पटापटा जाऊन त्या ठिकाणाहून जे पाहिजे ती ड्रिंक घेतात आणि गटागटा पिऊन घेतात। मग गोवा फिरणं होत नाही, काही ठिकाणं बघणं होत नाहीत। मग कशाला गेलो कशाला आलो वापस आल्यानंतर, हा सगळ्यात मोठा प्रश्न पडतो। मग त्या ठिकाणी गेल्यानंतर काय काय पाहिलं पाहिजे, कुठं राहिलं पाहिजे आणि आपण ज्या गोष्टीसाठी गोव्याला जात आहोत ती गोष्ट नेमकी कुठे आहे। म्हणजे गोव्याला जायचं म्हणलं तर एकतर त्या ठिकाणी दारू स्वस्त आहे आणि दुसरं म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला फॉरेनर मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात। मग फॉरेनर कसे बघायला मिळतात, काय बघायला मिळतात, ते बीचवर कशा अवस्थेमध्ये असतात हे तुम्हाला त्या ठिकाणी गेल्यानंतर समजणार आहे। पण मात्र असे बीच नेमके गोव्यामध्ये कुठं आहेत हेच सविस्तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता कसं आहे, 31 ची पार्टी म्हणलं की अनेक जण त्याचं सेलिब्रेशन करायला गोव्यामध्ये जातात। मग गोव्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला पार्टी आपण एन्जॉय करायची नाही, आपलं वेगळं काहीतरी करायचंय। आपल्याला त्या ठिकाणी जाऊन रशियन बीच पाहायचंय, फॉरेनर बीच पाहायचंय आणि त्या बीचवर जाऊन एक वेगळा आनंद घ्यायचा आहे। म्हणजे त्या ठिकाणी असणारे जे विदेशी पर्यटक आहेत, रशियन पर्यटक आहेत, ते आपल्याला छोट्या छोट्या कपड्यामध्ये बघायचे आहेत आणि हा सगळा आनंद आपल्या डोळ्यांनी घ्यायचा आहे, असं बरेच जण ठरवतात। पण मात्र दुसऱ्याला सांगत नाही, एक चाललं म्हणून मी चाललो असे वेगवेगळे कारण देतात। पण मात्र जर तुम्हाला त्या ठिकाणी रशियन बीच किंवा सिक्रेट पार्टी पाहिजे असेल तर तुम्हाला अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीची माहिती देतात, इथं आहे तिथं आहे तिथं आहे अशा पद्धतीनं सांगतील। आणि नवीन लोक गोव्यामध्ये गेले आणि नवीन लोक त्या ठिकाणच्या काही लोकांना दिसले, ते काय करतात, अशा लोकांना जवळ बोलवतात, तुम्हाला रशियन तरुणी देतो, महिला देतो, मुलगी देतो, असं करतो तसं करतो, तुम्ही 5 मिनिटं चला फोटो दाखवतो, असं म्हणून अनेक जण फसवतात। म्हणून या फसवणुकीपासून सावध राहिलं पाहिजे आणि सगळ्यात अगोदर ही महत्वाची काळजी घेतली पाहिजे, त्या ठिकाणी तुम्ही कोणाच्याही नादी लागलं नाही पाहिजे। मग आता तुम्हाला त्या ठिकाणी जायचंय तर नेमकं कोणत्या बीचवर जायचंय, जर तुम्हाला एन्जॉय करायला जायचं असेल तर त्या ठिकाणी बागा बीच आहे, कलिंगुड बीच आहे। पण मात्र जर तुम्हाला वेगळा आनंद घ्यायचा आहे, रशियन पाहिजेत, फॉरेनर पाहिजेत आणि छोट्या छोट्या कपड्यामध्ये पाहिजेत, तर मग तुम्हाला जावं लागेल आरंबोल बीचला। आरंबोल बीच हा रशियन पर्यटकांचा एक आवडीचा बीच आहे। त्या ठिकाणी रशियन मार्केट सुद्धा आहे आणि रशियन लोक, विदेशी लोक महिनाभर त्या बीचवर या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आनंद घेतात आणि त्या ठिकाणी काही सिक्रेट पार्टी सुद्धा करतात। मग आता काही जण आरंबोल बीचवर जातात, कडीकडीनच फिरतात आणि त्या ठिकाणी तर आम्हाला काही दिसलं नाही, आम्ही तर गेलो होतो, काही मजा आली नाही असं सुद्धा म्हणतात। पण मात्र आरंबोल बीचवर गेल्यानंतर त्या ठिकाणी रशियन पर्यटक तुम्हाला काही प्रमाणात बघायला मिळतील। पण मात्र रशियन बीचवर पासूनच 2 किलोमीटरच्या अंतरावर ज्या ठिकाणावर मस्त खडकाळ जमीन आहे, डोंगराळ भाग आहे, त्या खडकाळ भागातून डोंगराच्या पलीकडे गेलं तर त्या ठिकाणी रशियन पर्यटक हे निवांत वेळ घालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात येतात आणि रशियन पर्यटकांसाठी ते बीच, ते ठिकाण अतिशय महत्वाचं आहे। म्हणून त्याला काही जण सिक्रेट बीच किंवा रशियन बीच असं सुद्धा म्हणतात। आरंबोल बीचला खेटूनच 2 किलोमीटरच्या अंतरावर हे ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही रशियन पर्यटक पाहू शकता किंवा त्यांच्यासोबत एक वेगळा आनंद घेऊ शकता। मग आता काही जण काय करतात, रशियन लोक दिसले, विदेशी लोक दिसले, महिला दिसल्या
की त्यांच्यासोबत काढू दे फोटो, घेऊ द्या सेल्फी, एक एक दोन दोन पॅक मारलेले असतात, मग ते कोणाला घाबरत नाहीत, मग फोटो घेऊ द्या, सेल्फी घेऊ द्या म्हणून त्या विदेशी पर्यटकांना मोठ्या प्रमाणात परेशान करत असतात. अशा पद्धतीनं कुठलंही कृत्य केलं नाही पाहिजे. ते आपल्या देशामध्ये आले आहेत, आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे, त्यांच्यासोबत चांगल्या पद्धतीनं वागलं पाहिजे. जर फोटो काढायचा असेल तर त्यांच्यासोबत असणारा जर एखादा पुरुष असेल तर त्या पुरुषाला विनंती केली पाहिजे, जेणेकरून काहीही त्रास होणार नाही. मात्र काही जण करतात, त्या महिलेच्या जवळ जातात, कशा पद्धतीनं चिटकून उभा राहून फोटो काढता येईल अशा पद्धतीचा प्रयत्न करतात. त्यामुळं कुठंतरी त्यांचं सुद्धा मानसिक संतुलन बिघडतं आणि अशा या कृत्यामुळं ते काही लोकांना जवळ सुद्धा येऊ देत नाहीत. पण मात्र आपण प्रामाणिकपणानं जर आपल्याला त्यांच्यासोबत फोटो काढायचा असेल, एखादा माणूस असेल तर आपण त्याच्यासोबत इच्छा व्यक्त करू शकतो. ज्या ठिकाणी त्यांची पार्टी चालू असते त्या ठिकाणी सुद्धा जाऊ शकतो आणि एक वेगळा आनंद घेऊ शकतो. पण मात्र हे जे गोव्यातलं आरंबोल बीच आहे आणि त्या ठिकाणापासून 2 किलोमीटर अंतरावर असणारं जे रशियन सिक्रेट बीच आहे त्या ठिकाणी सुद्धा जाऊन एक वेगळा आनंद घेतला पाहिजे. रात्रीच्या अगोदरच वापस आलं पाहिजे आणि आपल्या आपल्या रूमवर आराम केला पाहिजे, असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं आणि अशा पद्धतीची काळजी त्या ठिकाणी घेतली पाहिजे. आता या पद्धतीनं जर आपण गोवा एक्सप्लोर केलं किंवा त्या ठिकाणी जाऊन पाहिलं तर नक्कीच तुम्हाला एक वेगळा आनंद येऊ शकतो. पण मात्र त्या ठिकाणी गेल्या गेल्या 4-4, 5-5 पॅक मारल्यानंतर काहीही सूद राहिली नाही. उगाच कोणत्या तरी बीचवर गेलात आणि नाचून नाचून पुन्हा वापस आलात आणि पुन्हा वापस आलात गावाकडं, पुन्हा म्हणायचं आमची मजाच आली नाही, गोव्याला काही नाही, बघण्यासारखं काही नाही. असे विनाकारण नावं ठेवू नका. जर तुम्हाला त्या ठिकाणी जायचंय तर शक्यतो ड्रिंक सुद्धा करू नका, वेगळा आनंद घ्या आणि त्या ठिकाणी फिरण्यासाठी काही साधनांचा वापर करा. पण मात्र या काळामध्ये महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली असते. रूमची व्यवस्था तुम्हाला अगोदरच करावी लागेल. त्या ठिकाणी ज्या इलेक्ट्रिक स्कूटर असतील, टॅक्सी असतात, यांचे भाव सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेले असतात. म्हणून काळजी घेतली पाहिजे आणि गोव्याला जायचं असेल तर तुमचं बजेट या जानेवारी किंवा डिसेंबरच्या एंडिंगला वाढवलं पाहिजे, असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं. आता तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.